आपल्या मुलावर ज्याप्रमाणे संस्कार करतील तशी मुलं घडवतात. आपण जर चांगले संस्कार केले निश्चितच मातांनो पितांनो आपली मुलं चांगली जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. पण आताच्या काळामध्ये काही माताच अशा आहेत त्यांना आपल्या गर्भावर आपल्या मुलांवर संस्कार कसे करावे हे माहित नाही. त्या माता काय करतात, 1-2 महिने झाले गरोदर राहिल्या, डॉक्टर काय सांगणार, तुम्हाला आरामाची गरज आहे. मग गरोदर राहिल्यानंतर महिला मंडळ आराम करायला कुठे जायचं, माहेरी. माहेरी गेल्यावर करमणुकीचं साधन काय, टीव्हीनं वाटोळं केलं काही ठेवले का. ती माता गरोदर असते, गरोदरपणे टीव्ही पुढे बसते, काही पिक्चर लावते, काही गाणी लावते. ती माता ती टीव्ही बघता बघता झोपते, ती माता झोपते, पण तिच्या पोटातल्या गर्भ सगळे गाणी आणि पिक्चर ऐकत असतो. असे परिणाम जर त्या गर्भावर झाले. एकदा का मुलगा जन्माला आला, कुणाच्या ते वरातीला हळदीला गेला, तुम्ही तर बँडवाल्या अरे बजावडा सुख बोलायचं आहे का. कुठेतरी लहानपणी एखादा मुलगा रडायला लागला, आपले आई बाप त्या ठिकाणी त्याला गाणं म्हणतात. काय म्हणतात, वटाणा फुटाणा शेंगदाणा पुढे चाललंय का नांगाणा वाटेत भेटला ते रसादाना. आपले संस्कार कसे लहान मुलांवर, वाटाणा फुटाणा शेंगदाणा. याचा परिणाम काय होतो, एकदा का आपली मुलं मोठी झाली, मोठ्या मोठ्या पार्ट्यांना बसली, तर त्यांना दारूच्या बेरच्या बरोबर वाटाणे फुटाणे शेंगदाणे सगळे काही लागतात. चूक बोलायचं आहे का. कुठेतरी संस्कार करताना तुम्ही आई बाप कमी पडलात म्हणून तुमची मुलं वाईट वळणाला गेली. चांगले संस्कार करा जेणेकरून आपलीच मुलं आपल्याला सांभाळतील. आताच्या काळामध्ये जोपर्यंत मुलाचं लग्न होत नाही तोपर्यंतच मुलगा सांगतो आई माझी बाप माझा. एकदा का मुलाचं लग्न झालं, कोणीतरी परवरची मुलगी घरात येते, नवऱ्याला सांगते या घरात मला तुमचे आई बाप बहीण भाऊ कोणीच नको. पण त्यांचं नातं जर बघितलं ना, त्या ठिकाणी बायकोच्या सांगण्यावरून आई बापाला घराच्या बाहेर काढतो. एकदा का आई बाप घराच्या बाहेर गेले, बायकोला घेणार, घरात बसणार, काम नाही धंदा नाही, ताट घेतो बायकोची आरती करतो. जे देव जे माझी बायको तुझे सांगशील तेच मी ऐको, जे देव जे देव. तुमच्याकडे आहे का बायकोची आरती आणि कधी करू नका. पण एवढ्यावर काय वेळ समाधान होत नाही. ताट घेतो परत आरती करतो. आज आलं बाईले सर्व तुला वाहिले, तू माझी देवी मी तुझा भोप्या. घरात आई बाप कुठं घराच्या बाहेर. आम्ही सांगत नाही तुम्ही तुमच्या बायकोची आरती करू नका, प्रेम करू नका, अवश्य करा. पण कधी करा. तुमची बायको जर तुमच्या आई वडिलांची सेवा करत नसेल तर तुम्ही तिची सेवा करा. आणि तुमची बायको जर तुमच्या आई वडिलांची सेवा करत नसेल तुम्हाला ही तिची गरज काही भामती नाही सुद्धा म्हणत असेल गरज. म्हणून या विश्वामध्ये आई बाबासारखं असेल तर दैवत नाही. पूर्वीचा काळ जर बघितला, पूर्वीचा काळ इतका चांगला होता. पूर्वीच्या काळी आमची ज्ञानोबा तुकोबा संत मंडळी जन्माला आली. याला कारण का त्यांच्या आई बापाचे संस्कार, चांगले संस्कार आपल्या मुलांवर रुजवा. आणि आज जाताना एकच सांगेल, व्यसनमुक्त प्रत्येकाला आयुष्य जगा. आताच्या काळामध्ये मुलं फॅशन म्हणून व्यसन करतात. माझा मित्र पितो, मी प्यायला काय हरकत आहे. पण ज्या दिवशी तुम्ही दारू पिली, बियर पिली, त्या दिवशी तुमचा प्रपंच संपला. दारूच्या बियरच्या हारी जाऊ नका. एक दिवस एक माणूस घरी दारू पिऊन आला आणि बायकोला म्हटलं, अगं मी जर या देशाचा पंतप्रधान झालो असतो ना, 2 दिवसात देशाचा काय पालक केला असता. बायको म्हटली, तुम्ही देशाला बदलेल ही गोष्ट खरी आहे. पहिली पाळली चप्पल बदला आणि मग देशाला बदला, कारण सकाळपासून एक तुमची एक माझीच घालून फिरताय. अशी देशप्रेम काही कामाची नाही. एक दारुडा रात्रीच्या टायमाला आपल्या घरी चालला होता. पावसाळ्याचे दिवस होते. अचानक खड्डा आला, तो एवढा त्या खड्ड्यामध्ये पडला. तो खड्ड्यात पडला आणि तेवढ्यात आकाशात वीज चमकली. तो म्हटला, काय रे देवा, मला खड्ड्यात पाडतो वरून फोटो सुद्धा काढतो. म्हणजे आपण खड्ड्यात पडलो का आपला फोटो कोणीतरी काढतं हेही कळत नाही. इतक्या वाईट व्यसनांच्या हारी जाऊ नका. ज्या दिवशी माणसानं दारू पिली त्या दिवशी माणसाचा प्रपंच संपला. आज या ठिकाणी तुम्हाला जाताना सांगते, आज इतका सुंदर सप्ताह आपल्या गावात होतोय. सुंदर भव्य दिवा आनंदाच्या वातावरणात हा सप्ताह होतोय. दारू पिणं चांगलं नाही. आजच भगवंताच्या चरणी शपथ घ्या, आजपासून दारू पिणार नाही. आणि कृपया करून आई बापांनी जरा आपल्या मुली सुद्धा व्यसनमुक्त घरात देत चला. व्यसनमुक्त घरात मुली द्या. निश्चितच या देशामध्ये दारूबंदी झाल्याशिवाय राहणार नाही. जाताना शेवटचा पॉईंट घेते, कीर्तन ती सेवा संपवते. आज जागर आहे स्त्री शक्तीचा. एका स्त्रियांना समाजामध्ये चांगलं स्थान द्या. असं म्हणतात, ज्या घरामध्ये स्त्रियांचा आदर सत्कार सन्मान होतो त्या घरामध्ये पैशाची कधीच, लक्ष्मीची कधीच कमी पडत नाही. घरामध्ये स्त्रियांचा आदर सत्कार करायला शिका. तुम्हाला सांगते, स्त्री म्हणजे घराचं मांगल्य असतं. त्या घराचं सुंदरपणा ठेवणं त्या स्त्रीच्या हातामध्ये असतं. स्त्री म्हणजे घरची लक्ष्मी असते. आणि खरंच तुम्ही त्या लक्ष्मीला जर मान दिला, आयुष्यात तुमच्या हातामध्ये कधी लक्ष्मी कमी पडणार नाही. आणि म्हणूनच तर शासनानं स्त्रियांना 50% आरक्षण दिलं. हे आरक्षण आताच नाही, पूर्वीच आहे. ते वारकरी संप्रदायाचा पाया जरी ज्ञानोबा यांनी घातला, पण या
वारकरी संप्रदायाच्या मंदिराच्या कळसावर फडकणारी पता एक स्त्रीच आहे, हे तुम्ही विसरता कामा नये. ज्याप्रमाणे पुरुषांना कीर्तन भजन करण्याचा अधिकार आहे, तो अधिकार स्त्रियांना सुद्धा आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज स्त्रिया समाजामध्ये काम करतात. स्त्रिया सुद्धा कुठंच कमी नाही, म्हणून तिला देखील या समाजामध्ये जन्माला येऊ द्या. मुलीचा गर्भ मोठ्यात असून घरातले सगळेच त्या मुलीच्या गर्भाला नाकारतायत. मुलगी आम्हाला नको. त्या मुलीला कळतं माझ्या घरातले लोक मला मारण्याचा निर्णय घेतायत. ती चिमुकली आपल्या गर्भातून आपल्या आईची विनंती करते ना, आईला म्हणते, आई मला मारू नको ग, तुझ्याशिवाय जगामध्ये मला वाचवणार कुणीच नाही. ती चिमुकली आपल्या गर्भातून आपल्या आईची विनंती करते. काय म्हणते, सांग ना आई मला कोण वाचवणार, तुझ्या विना जन्माला मला कोण घालणार, तुझ्या विना जन्माला मला कोण घालणार. होईन मी जेव्हा राजाची घराणी, घेईन भरारी पाखरी बोलणी, शाळेतून आल्यावर काम मी करणार, तुझ्या विना जन्माला मला कोण घालणार. होईन मी जेव्हा राजाची घराणी, गाळू नको आई तुझ्या डोळ्यातलं पाणी, जाईन दूर दूर बाबा रडणार, जाईन दूर दूर आई रडणार, तुझ्या विना जन्माला मला कोण घालणार. राखी पौर्णिमेचा येईन ग सण, माझ्या ग दादाला राख्या बांधीन दोन दोन, कुंकवाचा टिळा कपाळी लावणार, तुझ्या विना जन्माला मला कोण घालणार, तुझ्या विना जन्माला मला कोण घालणार. अशा प्रकारे ती चिमुकली आपल्या गर्भातून आपल्या आईची विनंती करते, सांगते, आई तुझ्याशिवाय जन्माला घालणारा मला कुणीच नाही. दिवे जितके महत्वाचे तेवढ्या पत्त्या सुद्धा महत्वाच्या. स्त्रियांना देखील समाजामध्ये चांगला दर्जा द्या आणि मुलीला जन्माला येऊ द्यायचं या आईच्या हातामध्ये असतं. कृपया करून कुणी भ्रूण हत्या करू नका. कारण एकदा का चूक झाली माणसाला आयुष्यभर त्या ठिकाणी त्रास सहन करावा लागतो. वर्म किती महत्वाचं, चूक जर झाली तर काय होतं तुम्हाला गंमत म्हणून सांगते. एक दिवस एका मित्राला आपल्या काही मित्रांना पार्टी द्यायची होती आणि त्याने सांगितलं, मित्रांनो आज रात्री मी तुम्हाला पार्टी देणार. मित्र म्हटले, कशाची? म्हटले, माझ्या बायकोनं कालच एक माहेरून चांगली मोठी बकरी आणली, बायको झोपली, मागितली तर देणार नाही. आणि तुम्हाला सांगते, दारुडे माणसं घरातून पैसा सोनं बायकोचं कधी चोरून त्याची दारू पितील याची गॅरंटी नाही. म्हणून त्याची बायको रात्रभर झोपतच नव्हती. तिला माहितीये एक दिवस माझी शेळी बकरी चोरीला जाणार. त्यानं ठरवलं रात्रीच्या टायमाला बायको मुलं झोपले का बकरीची चोरी करायची, मित्रांना पार्टी द्यायची. रात्री 1 वाजता याच्या बायको मुलं झोपले, हा गोठ्यामध्ये गेला, यानं बकरी चोरली, नेली, तिची पार्टी बिर्टी केली. सकाळी उठला, आंघोळ बिंघोळ केली, बघता तर काय बकरी गोठ्यामध्ये तशीच. बायकोला म्हटलं, काय ग बकरी गोठ्यामध्ये तशीच कशी काय? बायको म्हटली, अहो बकरीचा मारू द्या, पण रात्री 1 वाजता गोठ्यातून तुम्ही कुत्र्याला कुठं घेऊन गेले होते. मग लागला उलट्या करायला. म्हणून आता एकदा का एखादी चूक झाली, एखाद्या गोष्टीचं वर्म चुकलं, नंतर सुधारता येते का? नाही. म्हणून ती एखादी गोष्ट करताना वर्म चुकू देऊ नका. तो कोवर सेवर मेमज दावी नारायण अंतरी चाखना प्रगटवणी. मग भगवंताचं नाम चिंतन करा. पूर्वीचा एक काळ जर बघितला, आत्ताचा काळ जर बघितला, पूर्वीच्या काळात आणि आत्ताच्या काळामध्ये फार मोठा फरक पडलेला दिसतो. पूर्वीचा काळ चांगला होता, याला कारण का पूर्वीच्या काळी पहाटे पहाटे गावात वासुदेव यायचा. त्याच्या नामचिंतनानं आपल्या गावाचं नाही सगळं आभाळ दुमदुम